नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. जेई 2026 मेन्सचा निकाल लागलेला आहे. ॲडव्हान्सचा निकाल आपल्याला अंदाजे 1 जुलै येणार आहे आणि 2 जुलैला आपल्याकडे जोसा काउन्सिलिंग, जी भारतामध्ये IIT, NIT, ट्रिपलेट आणि GFTI मध्ये प्रवेश घेण्यासाठीची जी काउन्सिलिंग असते ती सुरू होणार आहे. तेव्हा या काउन्सिलिंगसाठी आपल्याला काय कागदपत्र लागतात? कारण कुठल्याही काउन्सिलिंगमध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे कागदपत्रांचा. तर या काउन्सिलिंगमध्ये भाग घेण्यासाठी 2 प्रकारचे डॉक्युमेंट आपल्याला लागतात. जर आपल्याला IIT मध्ये जायचं असेल तर काही वेगळे कागदपत्र आणि NIT मध्ये जायचं असेल तर काही वेगळे कागदपत्र. ऑलमोस्ट कागदपत्र सेम आहे, त्याच्यामध्ये थोडे बदल आहेत. पण ह्या प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी बेसिक काही कागदपत्र लागतात. म्हणजे काउन्सिलिंगमध्ये भाग घेतल्यानंतर जेव्हा तुम्हाला कॉलेज अलॉट होतं तेव्हा तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतात, त्या डॉक्युमेंटची माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. महाराष्ट्रातील सर्व जेई देऊन IIT, NIT साठी प्रयत्न करणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब देखील करायचं आहे. तर चला वेळ न घालवता बघूया. सगळ्यात पहिल्यांदा ही आपण बघतोय सजेस्टेड लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स टू बी अपलोडेड बाय कॅन्डिडेट फॉर रजिस्ट्रेशन फॉर ऑनलाईन रिपोर्टिंग फॉर द NIT प्लस सिस्टम. जेव्हा तुम्हाला जोसा काउन्सिलिंगमध्ये एखादं सीट अलॉट होतं तेव्हा ते सीट मिळवण्यासाठी तुम्हाला कुठले कुठले कागदपत्र लागतात ते यामध्ये सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा क्लास 10th मार्कशीट और सर्टिफिकेट्स ऑब्लिक आधार कार्ड. तिथे आधार कार्ड काही महत्त्वाचं नाही आहे. ॲक्च्युली आधार कार्ड तुम्हाला अजिबात गरजेचं नाही आहे. तुम्हाला 10वीची मार्कशीट ज्याच्यावर तुमची डेट ऑफ बर्थ असणं गरजेचं आहे. जर तुमचं CBSE असेल तर मार्कशीट, जर तुमचा स्टेट बोर्ड असेल तर तुम्ही स्टेट बोर्डची सनद तुम्हाला अपलोड करावी लागते, त्यामुळे आपण पासिंग सर्टिफिकेट म्हणतो. त्यानंतर 12वीची मार्कशीट. तुम्हाला जोसामध्ये जी 75%चा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो तुम्ही पार केलाय का नाही हे पाहण्यासाठी तुमच्याकडे 12वीची मार्कशीट तुम्हाला अपलोड करावी लागते. जेव्हा तुम्हाला राऊंडमध्ये सीट लागेल तेव्हा तुमच्याकडे जी काही मार्कशीट अवेलेबल असेल ती तुम्ही इथे अपलोड करू शकता. 10वीची सनद, 10वीचं पासिंग सर्टिफिकेट हॅविंग डेट ऑफ बर्थ. सेकंड डॉक्युमेंट इज 12वीची मार्कशीट. थर्ड डॉक्युमेंट इज जर तुम्ही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुमच्याकडे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा जोसाच्या वेबसाईटवर दिलेल्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ओके. जर तुम्ही OBC किंवा AWS सेंट्रलचं सर्टिफिकेट तुमचं असेल तर ते 1 एप्रिल 2026 नंतर इश्यू केलेलं पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याकडे काय असतं, स्टेटचं सर्टिफिकेट वेगळं, सेंट्रलचं वेगळं. स्टेटमध्ये SCचं पण वेगळं आणि STचं पण वेगळं. काही विद्यार्थी यामध्ये काय कन्फ्यूज होतात की SC आणि ST विद्यार्थी स्टेटचं सर्टिफिकेट जोसाला अपलोड करतात आणि त्यावेळेला त्यांना रिजेक्ट करण्यात येतं. तेव्हा प्रत्येकाने लक्षात घ्यायचं की सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट, आता सर्टिफिकेट जर OBC किंवा EWS असेल तर ते तुम्हाला 1 एप्रिल 2026 नंतर इश्यू केलेलं पाहिजे. मागच्या वर्षी सर्टिफिकेट असेल तर चालत नाही. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, कास्ट सर्टिफिकेट ऑफ SC ST issued by Maharashtra must be validated by Social Welfare Department in case of SC and OBC and SC category and Tribal Welfare Department in case of ST category of Maharashtra government. म्हणजे काय बघा, तुम्ही जर महाराष्ट्रामधनं बिलॉंग करत असाल तर तुम्हाला तुमच्या सेंट्रलच्या कास्ट सर्टिफिकेट सोबत तुम्हाला त्याची व्हॅलिडिटी अपलोड करणं गरजेचं आहे. तर बघा, सेंट्रलच्या कास्ट सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी असते का नसते? व्हॅलिडिटी असते स्टेटच्या कास्ट सर्टिफिकेटला. तर स्टेटच्या कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी आणि सेंट्रलची कास्ट ह्या 2 गोष्टी तुम्हाला इथे अपलोड कराव्या लागतील. पुढचा महत्त्वाचा आहे STचा, तो दुसरा मुद्दा तमिळनाडूच्या विद्यार्थ्यांसाठी तो आपण स्किप करतोय. त्यानंतर काही महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुम्ही जर पर्सन विथ डिसेबिलिटी असाल तर तुमचं डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट तो कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे इश्यू केलेलं पाहिजे. क्रॉस बँक चेक किंवा पासबुकची इमेज, जे तुम्ही जोसामध्ये सीट ॲक्सेप्ट केल्यानंतर सीट अलॉट झाल्यानंतर ॲक्सेप्टन्स करतात, त्यामध्ये आपण फीस पे करतो. ती फीस रिफंड मिळवण्यासाठी, इन केस तुम्हाला जोसाच्या प्रोसेसमध्ये बाहेर जायचं आहे त्या केसमध्ये तुम्हाला रिफंड मिळवण्यासाठी तुमचा क्रॉस बँक चेक किंवा कॅन्सल चेक तुम्ही किंवा पासबुकची इमेज तुम्ही अपलोड करू शकता. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, जोसा दरवर्षी काउन्सिलिंगच्या वेळेस आपल्या वेबसाईटवरती एक फॉर्मॅट डिक्लेअर करतात. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट प्रोड्यूस करणं गरजेचं आहे. पासपोर्ट, आता हा इफ ॲप्लिकेबल आहे, तुम्ही जर NRI कोटामध्ये असाल तर पासपोर्ट लागतो. इंडियन सिटीजनला पासपोर्ट लागत नाही आहे. ॲडमिट कार्ड ऑफ JEE हे पण तुम्हाला, म्हणजे इन केस तुम्ही NRI असाल तर लागतं, पण ॲडमिट कार्ड सगळ्यांकडे असणं गरजेचं आहे. ह्या अतिरिक्त इन ॲडिशन टू अबो डॉक्युमेंट व्हेरिफाइंग ऑफिशियल विल आस्क टू चेक द एलिजिबिलिटी कंडिशन्स फॉर द ऑल चॉईसेस इन्क्लुडिंग द अबो सीट अलॉटेड सीट्स. If the original certificates are not in English or Hindi, English Hindi version translated of such certificate duly certified by the principal or director of the competent authority of the graduating institute will be required during the verification. आता हे जर डॉक्युमेंट, यापैकी तुमचे जर डॉक्युमेंट्स हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये असतील तर तुम्हाला ते इंग्लिशमध्ये प्रोड्यूस करावे लागतील. तुमचे डॉक्युमेंट जर इंग्लिश किंवा हिंदीमध्ये नसेल तर तुम्ही ते इंग्लिश किंवा हिंदीमध्ये तुम्ही प्रोड्यूस करू शकता. ओके. मराठी डॉक्युमेंट असेल तुम्हाला तो हिंदी किंवा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचा आहे आणि तुम्हाला ज्यांनी इश्यू केलाय त्या अथॉरिटीकडनं किंवा तुम्ही नोटरी पण करू शकता. तर या प्रकारे तुम्हाला जोसाच्या NIT प्लस सिस्टीममध्ये डॉक्युमेंट लागणार आहेत. आता IIT मध्ये ऑलमोस्ट सेम आहेत, पण आपण बघणार आहे ते काय काय आहेत ते इथे बघूया आपण. ही IITची आता माहिती आहे. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स टू बी अपलोडेड बाय द कॅन्डिडेट फॉर द रजिस्ट्रेशन फॉर रिपोर्टिंग IIT.
आता बघा दोन्हीमध्ये ऑलमोस्ट सेम डॉक्युमेंट्स आहेत, फक्त एक बदल येतो. आपण बघूया. 10वीची मार्कशीट किंवा सनद फॉर डेट ऑफ बर्थ सेम आहे. आधार कार्ड एनआयटी मध्ये सांगितलं होतं, पण आधार कार्ड ऍक्च्युअली तुम्हाला लागणार नाहीये. तुम्हाला 10वीचं पासिंग सर्टिफिकेट किंवा 10वीचे मार्कशीट ज्याचं डेट ऑफ बर्थ असेल ते लागणार आहे. 12वीची मार्कशीट तुम्हाला लागणार आहे. सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट ओबीसी ईडब्ल्यूएस मध्ये असेल तर तुमचं सर्टिफिकेट 1 एप्रिल नंतर इश्यू झालेलं पाहिजे. इथे बघा तो जो पहिल्या एनआयटीच्या डॉक्युमेंटमध्ये व्हॅलिडिटीचा मुद्दा आहे की ओबीसी आणि एससी एसटीचं सर्टिफिकेट महाराष्ट्राच्या मुलांचं व्हॅलिडेट झालेलं पाहिजे, ते IIT मध्ये सांगितलेलं नाहीये. सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट इनफ आहे, तुम्हाला व्हॅलिडिटी असण्याची गरज IIT मध्ये नाहीये. दुसरा, तुमचा डिसेबिलिटी असेल तर डिसेबिलिटी सर्टिफिकेट, क्रॉस बँक चेक, मेडिकल फिटनेस जो NIT सिस्टीम वालाच आहे, क्रॉस बँक चेक, मेडिकल फिटनेस बेस, OCI PIO. OCI म्हणजे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया किंवा पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. तुम्ही जर या कॅटेगरीमधनं बिलॉंग करत असाल, जनरली मेजॉरिटी मुले यामध्ये बिलॉंग करत नाही, तेव्हा याची काही गरज आपल्याला लागणार नाहीये. पासपोर्ट पण तुम्ही NRI वगैरे असाल तर लागतं, जनरली पासपोर्ट असण्याची गरज नाहीये. सेम आहे. तुमचे डॉक्युमेंट्स जर इंग्लिश किंवा हिंदीमध्ये नसतील तर तुम्हाला ते डॉक्युमेंट्स इंग्लिश किंवा हिंदीमध्ये कन्वर्ट करून घ्यावे लागतील. यादी फार सोपी आहे. फक्त इथे तुम्ही बघू शकता पॉईंट 3 नंबरच्या डॉक्युमेंटमध्ये NIT प्लस सिस्टीम मध्ये तुम्हाला इथे ऍडिशनली व्हॅलिडिटीची रिक्वायरमेंट सांगितलेली आहे. SC ST NCL ओके, त्यांनी व्हॅलिडिटी प्रोड्यूस करायला सांगितलेली आहे आणि इथे तुम्हाला व्हॅलिडिटी प्रोड्यूस करायला सांगितली नाही आहे. तर एक ॲडव्हान्टेज आहे IIT ॲडमिशनसाठी की तुम्ही जर IIT मध्ये प्रवेश घेत असाल तर तुम्हाला सेंट्रलच्या कास्ट सर्टिफिकेट ऑफ ॲडमिशन घेता येतं. पण तुम्ही जर NIT मध्ये ॲडमिशन घेत असाल भारतातल्या कुठल्याही, आता इथे NIT प्लस सिस्टीम म्हणलेलं आहे, याचा अर्थ NIT, IIIT आणि GFT मध्ये तुम्ही जर ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे फक्त सेंट्रलचं कास्ट आहे पण स्टेटची व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला प्रवेश घेता येत नाही. आता काही जण विचारतील की सेंट्रलची व्हॅलिडिटी असते का? सेंट्रलची व्हॅलिडिटी नसते. व्हॅलिडिटी तुम्हाला स्टेट सर्टिफिकेटच करावी लागते, पण ती सेंट्रलच्या सर्टिफिकेट सोबत अटॅच करावी लागते. तेव्हा आय होप की डॉक्युमेंटची यादी तुम्ही सगळ्यांनी काळजीपूर्वक बनवायची. जे डॉक्युमेंट नाही आहेत ते तयार करून घ्यायचे. फिटनेस सर्टिफिकेटचा फॉर्मॅट ॲडव्हान्स निकालानंतर वेबसाईटवर येतो, तो तुम्ही मेडिकल MBBS डॉक्टरकडे जाऊन किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या सगळ्या टेस्ट करून तुम्ही तो भरून घ्यायचा. त्याच्या खाली तुम्ही फिट आहात याचं टिक असतं, डॉक्टरचे डिटेल्स असतात, ते सगळं व्यवस्थित भरून घ्यायचं. त्याचं सॅम्पल डॉक्युमेंट्स आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये बनवू. पण तोपर्यंत इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.